नमस्कार. चला तर आपण आता भाजणीची चकली बनवूया. 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ निवडून धुवून घेतलेला आहे. रेशनचंच घ्यायचं, दुसरं कुठलं घ्यायचं नाही. जास्त तांदूळ भाजायचं नाही, अगदी थोडंसं भाजायचं. अगदी मंद ह्याच्यावर ते अगदी थोडंसं गरम करायचं, जास्त भाजायचं नाही. चकली कडक होते आणि नरम पडते. नंतर ते तांदूळ भाजून घेतलेला आहे. 3 वाट्या म्हणजे 3 पावशेर, मी पावशेरचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, ते पण थोडीशी भाजायचं. नंतर भाजून आपण त्याच्यात वतायची. परत अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली, एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं. चकली अजिबात बिघडत नाही. ती भाजून घ्यायचं, नंतर त्याच्यात वतायची. नंतर अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ती भाजून घ्यायची. अगदी थोडीशी भाजायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचे. नंतर ज्वारी अर्धी वाटी घेतलेली आहे, ती पण थोडीशी भाजून घ्यायची. अगदी थोडीशी भाजून घ्यायची, त्याच्यात वतायचं. नंतर धना भाजून घ्यायचा थोडासा, मस्त सुवास सुटलेला आहे, ती पण त्याच्यात वतायचं. नंतर पोहे अर्धी वाटी घेतलेले आहे, थोडंसं भाजायचं, वतायचं. अगदी जिरं घेतलेलं आहे, अगदी 2 चमचे थोडंसं जिरं घेतलेलं आहे, ते पण मिक्स करायचं भाजून. नंतर आपण मिश्रण पूर्ण मिक्स करायचं. आपलं हे मिश्रण बरोबर 1 किलोचं झालेलं आहे चकलीचं. दळून आणायचं. आता ते थंड झाल्यानंतर आपण ते दळूया. आपलं पीठ तयार झालेलं आहे चकलीचं. नंतर आपण चकली बनवायला घेऊया. 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं. 1 चिमूटभर हळद टाकलेलं आहे, 2 चमची तिखट टाकलेलं आहे, नंतर 2 चमची तीळ टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. जरा जास्त मीठ टाकायचं, चकली टेस्ट होत्या. नंतर हलवून घ्यायचं. आणि माझं मोहन टाकायला, तेल टाकायला त्याच्यामध्ये विसरले. 2 चमचे तेल टाकायचं आणि जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी, ते मिक्स करायचं. गॅस पूर्ण बंद करायचा आणि मी वरनं मोहन टाकलेलं आहे, तुम्ही पाण्यात टाका त्याच्यामध्ये. नंतर मिक्स करायचं, एकसारखं मिक्स करायचं पूर्ण. गॅसवरनं कढई उतरायची आणि मग मिक्स करायचं. चकली अजिबात बिघडत नाही. अगदी पहिल्यांदा जरी बनवते त्यांचीसुद्धा बिघडणार नाही, गॅरंटी देते. नंतर परातीत वतायचं, मळून घ्यायचं चांगलं. लागलं तर पाणी घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं. गरम पाण्यानं चांगलं मळून घ्यायचं पीठ. चांगलं एकसारखं पीठ करायचं, मळून घ्यायचं. थंड पाणी घ्यायचं नाही, गरम घ्यायचं.